नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माझ्या मैत्रिणीचा अनुभव शेअर करणार आहे आणि आत्ता रिसेंटलीच तिने मला तो सांगितलेला आहे आणि तो अनुभव अतिशय अंगावर काटे आणणारा आहे. आणि तो अनुभव म्हणजे तिच्या लहान मुलीसोबत जे काही घडलेलं आहे आणि ती सेवासुद्धा करत नाही आहे. कधीही त्यांच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो नाही आहे किंवा स्वामींचा फोटो नाही आहे आणि ती सेवेमध्ये सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा तिला एक अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव तिने मला सांगितला आणि तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. तर माझी मैत्रीण, तिचं नाव आहे स्वरांजली शेवाळे. ती कोल्हापूरला राहते आणि ती आता कोल्हापूरला सुट्टीसाठी गेलेली होती. आणि त्यावेळेला काय झालं की तिची लहान मुलगी, तिच्या लहान मुलीला आत्ताचे 7-8 महिनेच झालेले आहेत फक्त, आणि ती लहान मुलीला घेऊन कोल्हापूरला गेलेली होती माहेरी. आणि माहेर तिचं कोल्हापूर आहे आणि सासरसुद्धा तिचं कोल्हापूरच आहे. पण त्याआधी ज्या वेळेला ती इथे होती मुंबईमध्ये, त्यावेळेला ती पारायण, ज्या वेळेला माझं उद्यापन वगैरे असेल त्यावेळेला मी तिला हळदी कुंकाला आवर्जून बोलवायचे आणि ती यायची सुद्धा. आणि तिचं म्हणजे स्वामींचं तिने कधी केलेलं नव्हतं. त्यांच्या घरामध्ये स्वामींचा कधीच फोटो नव्हता किंवा कोणत्याही प्रकारचा दत्त महाराजांचा सुद्धा फोटो नाही आहे. त्यांच्या घरामध्ये रेणुका देवीचं स्थान आहे आणि त्यांच्या घरामध्ये रेणुका देवीची पूजा केली जाते, सेवा केली जाते आणि ते सर्व कोल्हापूरमध्येच आहे तिच्या सासरी. आणि तिच्या सासूबाई वगैरे सर्व हे करत असतात. आणि हे लोक, माझी मैत्रीण, तिचे मिस्टर वगैरे हे स्वतंत्र राहतात इथे मुंबईमध्ये आणि इथेच त्यांची फॅमिली राहत असते. पण त्याआधी ती प्रेग्नेंट असताना अजून एकदा गावी गेलेली होती, त्या अगोदरसुद्धा. आणि त्यावेळेला तिला म्हणजे माझ्याकडून जेव्हा उद्यापन करून गेली ती, त्यानंतर ती गावी गेली आणि प्रेग्नेंट पण होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला ती एकदा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं दोघांचं ठरलं, त्या मिस्टरांचं, तिच्या आणि तिचं. तर ती दोघेही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी निघाले घरातून. पण तिला काही माहीत नाही आहे, तिच्या मिस्टरांनासुद्धा माहीत नव्हतं. आणि मठसुद्धा कधी एवढ्या वर्षे त्यांनी बघितलं नव्हता. त्यांच्या घराच्या बाजूलाच आसपास कुठेतरी मठ होता, पण इतक्या वर्षे लहानाचे मोठे झालेले असतानासुद्धा त्यांनी तिथे मठसुद्धा बघितला नव्हता किंवा त्यातलं काहीही माहीत नव्हतं. आणि त्या दिवशी महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं म्हणून घरातून निघाले, पण ते गेले स्वामींच्या मठामध्ये. तिला काही त्यावेळेला कळलंच नाही. आणि ती स्वामींच्या मठामध्ये कशी गेली, आणि तिचे मिस्टरसुद्धा एवढे काही म्हणजे पूजापाठ करणारे वगैरे नाही आहेत आणि त्यांना या गोष्टींवरती जास्त विश्वास नाही आहे, असे तिचे मिस्टर आहेत. आणि ती त्या मठामध्ये गेल्यानंतर तिला इतका आनंद झाला, इतकं छान वाटलं. तिने मला त्याच दिवशी फोन केला आणि फोन केला तोच वार होता गुरुवार. आणि गुरुवारचाच तिने मला फोन केला की मी ताई अशाचं मी बाहेर पडले घरातून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि गेले स्वामींच्या मठामध्ये. आणि तुमच्याकडे मी सारखं स्वामी स्वामी ऐकत असते तोंडातून, आणि आमच्या दोघींच्या गप्पा असतील तेव्हा आम्ही स्वामी स्वामी चालूच असतं माझं. इथल्या मठामध्ये कसं जायचं, काय करायचं हे सुद्धा चालू असतं. आणि त्यावेळेला ती प्रेग्नेंट होती. आणि त्यावेळेला मी तिला सांगितलं की तू काहीही करू नको, आता फक्त नामस्मरण करायला सुरुवात कर, दुसरं काही करायची गरज नाही आहे. स्वामींनी तुला मठामध्ये बोलवले आणि जणू काही तुझं सगळं चांगलंच होणार आहे आणि त्यासाठी हा संकेत तुला दिलेला असेल. आणि तिने नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या घरामध्ये रेणुका देवी असल्यामुळे दुसरं बाकीचं कोणत्याही देवाचं काहीही केलं जात नाही आहे, त्यामुळे तिला तिथे काहीच करता येत नव्हतं. तरीसुद्धा ती हे करायची, नामस्मरण करायची. आणि तिला मी एकदा सांगितलेलं होतं की तारक मंत्रसुद्धा म्हटला तरी चालेल, तुझा तारक मंत्रसुद्धा म्हण. आणि तिने त्याप्रमाणे यूट्यूबवरती तारक मंत्र लावून ते सुद्धा ती ऐकायची, ते सुद्धा ती बोलायची. आणि त्यानंतर ती इकडे आली आणि काही दिवसांनी तिची डिलेवरी झाली. तिला मुलगी झाली, पहिलीसुद्धा मुलगी आहे, दुसरीसुद्धा तिला मुलगी झाली. आणि ती मुलगी तिची बरोबर दसऱ्याच्या दिवशी जन्माला आली. विजयादशमी दसरा त्याच दिवशी तिला मुलगी झाली. आणि त्या मुलीला घेऊन तिला गावी जावं लागलं. लहान बाळ असल्यामुळे तिथे काळजी कोण करण्यासारखं नव्हतं इथे. तर ती गावी गेली आणि तिथे ती मिस्टरांना पण घेऊन गेली. मिस्टरांचंसुद्धा तिच्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते सर्वच फॅमिली तिकडे गावी गेले. आणि गावी गेल्यानंतर एक दिवस ती काहीतरी काम करत होती घरामध्ये आणि लहान बाळ होतं आणि तिने बेडवर ठेवलेलं होतं. आणि तिच्या घरामध्ये ती सासूबाई आणि ती होती आणि तिचे मिस्टर त्यांचं काम करत होते. तर अशा वेळेला बाजूला तिने तकिया वगैरे सगळं प्रोटेक्शन केलेलं होतं मुलीसाठी. आणि काय माहीत नाही, ती मुलगी एवढ्या उंचावरून खाली पडली, यांचं लक्ष नव्हतं कोणाचंही. त्यामध्ये त्यांचा बेड खूप उंच होता आणि एवढ्या उंचावरून ती बाळ खाली पडलेलं होतं. आणि ते बघितल्यानंतर दोघींचंही अंगाचं पाणी पाणी झालं, सासूबाई आणि तिचंसुद्धा. आणि तिने येऊन बघते तर काय,
लहान मुलगी ज्या ठिकाणाहून खाली पडलेली होती, एवढं छोटंसं बाळ 4-5 महिन्याचं बाळ होतं फक्त, आणि ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणी ती नव्हतीच. ते बाळ तिला दुसऱ्याच ठिकाणी दिसलं, म्हणजे समोर कुठेतरी दिसलं. आणि एवढ्या जोरात ती डोक्यावरती पडलेली होतं बाळ, आणि डोक्याला तिने सगळीकडे बघितलं तर कुठेही साधं खरंचसुद्धा आलं नव्हतं. कुठल्याही प्रकारचं तिला लागलेलं नव्हतं. साधा टेंगूळसुद्धा आलेला नव्हता आणि बाळसुद्धा अजिबात रडत नव्हतं. म्हणजे हे कोणतं आश्चर्य आणि काय आश्चर्य झालं हे तिला कळलं नाही. तिचे सासूबाईंनी ते त्या धक्क्यातून सावरलेसुद्धा नव्हते. एवढा वेळ ते विचार करत होते, एवढ्यावरून बाळ पडलेलं असताना एवढं रडलंसुद्धा नाही आहे, आणि ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी असायला पाहिजे, पण ते दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी, म्हणजे समोर जाऊन ते बाळ तिथेच होतं आणि अजिबात ते बाळ रडत नव्हतं. आणि तिच्या मिस्टरांना जेव्हा समजलं, तिच्या सासऱ्यांना वगैरे घरच्या लोकांना जेव्हा समजलं, तेव्हा खरंच त्यांना कळलं नाही की एवढं बाळ वरून पडलेलं असून कसं काही तिला लागलं नाही, किंवा कसं कोणी वाचवलं आणि कुणी तिला समोर आणून ठेवलं. आणि तिला खूप आश्चर्य वाटलं. आणि हा खरं म्हणजे तारक मंत्राचा अनुभव होता तिचा. आणि हे तिला नंतर ज्या वेळेला समजलं, जेव्हा ती इकडे आली, त्यानंतर ती लगेच इकडे आली मुंबईला, आणि तिने मला सांगितलं असं असं बाळ पडलेलं होतं आणि बेडवरून अजिबात तिला लागलं नाही, कसल्याही पद्धतीचं तिला कुठलाही जखम झाली नाही किंवा डोक्याला लागलं नाही, आणि ती अतिशय जशी आहे तशी ठणठणीत मुलगी माझी मला परत मिळाली. आणि मी तिला सांगितलं, हा फक्त तारक मंत्राचा अनुभव आहे तुझा, आणि तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे ना, त्यामुळे जो माणूस मरणाच्या दारामध्ये जरी असेल ना, त्यामध्ये त्या मरणाच्या दारावरून सोडवून आणण्याची शक्ती फक्त आपल्या तारक मंत्रामध्येच आहे. आणि तिने मला हा पण अनुभव सांगितला की त्याच वेळेला तिच्या चुलत बहिणीची पण मुलगी त्याच्या अगोदर कधीतरी अशीच पडलेली होती बेडवरून, आणि तिलासुद्धा जास्त लागलेलं होतं, डोक्याला लागलेलं होतं, डोक्याला मार बसलेला होता, आणि त्या मुलीला हॉस्पिटलला नेण्याची गरज लागलेली होती. पण माझ्या बाळाला काहीच झालं नाही हे सांगतानासुद्धा तिला खूप ती भावूक झालेली होती. आणि तिला मी म्हटलं, हा तारक मंत्र आपल्या घरामध्ये नेहमी लावत जा. आणि तेव्हापासून ती तिच्या घरामध्ये, तिचे मिस्टर स्वतःच पहिला कधी करत नव्हते, पण तिचे मिस्टर स्वतःच सकाळी उठल्यानंतर स्वतःहूनच तारक मंत्र लावतात, आणि ते घरातले सगळेजण तारक मंत्र ऐकतात. आता तिने एक इच्छा व्यक्त केलेली आहे की मला 9 गुरुवारचे स्वामींचे व्रत करायचे आहे. तर तिला मी एवढं पण सांगितलेलं आहे की माझ्याकडे पुस्तक आहे, तुला जर नसेल तुझ्याकडे काही तर माझ्याकडे एक पुस्तक आहे 9 गुरुवारचं, तर ते गुरुवार तू सुरुवात करू शकतेस. पण बाळ जरा लहान असल्यामुळे ती आता सध्या लगेच काही करणार नाही आहे, पण ज्या वेळेला जेव्हा करेल त्यावेळेला तिला मी ते पुस्तक देणार आहे आणि तिच्याकडून ती सेवा करून घेणार आहे. तर असा होता माझ्या मैत्रिणीचा अनुभव. तिने स्वतःने सांगितलेला हा अनुभव आहे, आणि हा अनुभव खरोखर तारक मंत्राचा आहे. आणि खरंच आपल्या तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे, आणि त्याने आपल्याला जीवनदान हे मिळतेच. त्यासाठी आपण 2 ते 3 तास सेवा करण्याची सुद्धा गरज नाही आहे. फक्त तारक मंत्र म्हटला, तो ऐकला, तो आपण पठण केला तरीसुद्धा आपल्याला स्वामींची कृपा तेवढीच मिळत असते. आणि हे आपण चालता बोलता पण करू शकतो. प्रत्येक वेळेला आपण मनामध्ये तारक मंत्र म्हणू शकतो, जेणेकरून वाईट घटना किंवा अघटित घटना आपल्यासोबत घडणार नाहीत. तर असा होता माझा छोटासा अनुभव माझ्या मैत्रिणीचा, जो तारक मंत्राचा अनुभव आहे. तिच्या घरात कसलाही स्वामींचा अजूनही फोटो नाही आहे. ती आता सगळं करणार आहे, आणि तिने मला इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे ती करणार आहे. मी तिच्याकडून करून घेणार आहे. आणि तरीसुद्धा तिला हा एवढा छान अनुभव आला. यावरूनच समजतं स्वामींचे हृदय किती कोमल आहे, किती दयाळू आहेत आपले स्वामी. प्रत्येकाला अडचणीतून बाहेर काढत असतात, आणि त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा ही मनोभावे केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे. तर हा होता छोटासा अनुभव माझ्या मैत्रिणीचा, तो तुमच्यासोबत मी शेअर केला. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.